भारतीय संस्कृती ही नातेसंबंधांची संस्कृती आहे। प्रत्येक सण, प्रत्येक परंपरेच्या मागे काहीतरी भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कारण दडलेले असतात। त्यातलाच एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो। रक्षाबंधन केवळ एक औपचारिक सण नाही, तर ते आहे भावंडांच्या नात्याचे सणसणीत प्रतीक। या व्हिडिओत आपण रक्षाबंधन या सणाच्या विविध पैलूंवर विचार करू। त्याचे ऐतिहासिक, सामाजिक, भावनिक, सांस्कृतिक आणि आधुनिक महत्त्व जाणून घेऊ। रक्षाबंधन हा दोन शब्दांचा संगम आहे। रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नात्यांची बांधिलकी। बहीण जेव्हा भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा ती एक अशी भावना असते जी नात्याला सुरक्षिततेची, प्रेमाची आणि जबाबदारीची गाठ घालते। हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो। याच दिवशी श्रावण महिन्याचे धार्मिक, पावसाळी, कृषीप्रधान महत्त्वही असते। पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा दिवस नात्यांच्या गाठी घट्ट करणारा असतो। रक्षाबंधनाच्या काही पौराणिक कथा देखील आहेत। माता लक्ष्मी आणि बलिराजाची। श्रीमंत राक्षसराज बलीने भगवान विष्णूंना वचन दिलं होतं की ते त्याच्याच पाताळ लोकात राहतील। लक्ष्मी देवीने आपला पती परत मिळवण्यासाठी बलिराजाच्या घरी राखी बांधली आणि बंधुभावाने त्याला वचन घ्यायला लावलं की विष्णूंना सोडावं। बलीने ते मान्य केलं। दुसरी गोष्ट आहे कृष्ण आणि द्रौपदीची। श्रीकृष्ण जेव्हा सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध करतो तेव्हा त्याच्या बोटाला इजा होते। द्रौपदी आपल्या साडीचे कापड फाडून त्याच्या बोटाला बांधते। त्या ऋणातून श्रीकृष्ण तिला वस्त्रहरणाच्या वेळी अब्रू वाचवतो। तिसरी गोष्ट आहे यम आणि यमुना देवी। यमराज बहिणीकडे आले असता यमुनाने त्याच्या हातात राखी बांधली। यमराज इतके प्रभावित झाले की त्यांनी तिला अमरत्वाचा आशीर्वाद दिला। या कथा केवळ पौराणिक नाहीत, त्या रक्षाबंधन मागील शाश्वत भावनेचे प्रतीक आहे। भावंडांचं नातं काळाप्रमाणे बदललं पण अजूनही खास आहे। पूर्वीच्या काळात बहीण लग्न होऊन दुसऱ्या घरी गेल्यावरही भावाचे घर तिचं माहेर असायचं। वर्षातून एकदा तरी भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणं, तिथे राहणं, सासरच्या बंधनापासून मुक्त होणं हे तिच्यासाठी मोठं सणासारखं असायचं। आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल युगात बंध तेच असले तरी स्वरूप बदललं आहे। राख्या कुरिअरने जातात, ऑनलाईन राख्या मागवल्या जातात, व्हिडिओ कॉलवर राखी बांधली जाते, पण त्या भावनांचं मूळ अजूनही तितकंच शुद्ध आहे। बहिणीचं मन राखीच्या दिवशी अनेक भावना घेऊन येतं। लहानपणीचे आठवणी, भांडण, मारामाऱ्या आणि त्यातून आलेली जवळीक, भावाच्या वाढदिवसाला केलेली मस्त मजा, तिच्या लग्नानंतर आलेली दूर अंतराची जाणीव, पण राखीच्या दिवशी पुन्हा नातं घट्ट होण्याची आशा। तो दूर असला तरी माझ्या रक्षणासाठी त्याची भावना माझ्या मनगटात आहे। ही भावना राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यात चमकते। अनेक वेळा भाऊ आपली भावना उघडपणे व्यक्त करत नाही, पण राखीच्या दिवशी त्याचं मन भावनांनी भरून जातं। आई वडिलांनंतर माझं खरं उत्तरदायित्व तिच्यावर आहे। ती लहान आहे म्हणून भांडतो, पण तिच्या विना घर सुनं वाटतं। पण अजूनही ती माझी चिमुरडी बहीण वाटते। तिने राखी पाठवली म्हणजे अजूनही ती मला आपल्या रक्षणासाठी महत्त्वाचं समजते। हा सण त्याच्यासाठी केवळ राखीचं नाही, तर तिचं आपल्यावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक असतो। आई वडिलांसाठी रक्षाबंधन म्हणजे आपल्या मुलांच्या नात्यातील प्रेम पाहण्याचा दिवस। ते आठवतात, दोघांना एकत्र वाढवताना आलेले क्षण, एकमेकांना समजून घेतानाचे दिवस, भांडणानंतर केलेली समजूत, त्यांच्या बंधांचे सामर्थ्य। आई वडील मनात प्रार्थना करतात की हे नातं कायम घट्ट राहो। राखी ही फक्त एक दोरी नाही, ती एक भावनांची गाठ आहे। तिने मनगटावर बांधलेली राखी म्हणजे तिचं भावावर असलेलं अढळ प्रेम। भावाच्या मनगटावर बांधलेली राखी म्हणजे त्याचं बहिणीवर असलेलं निस्वार्थ रक्षण। राखी म्हणजे नात्याला दिलेला एक पवित्र आणि जबाबदारीचा स्पर्श। आजच्या समाजात नात्यांचं क्षीण होणं, मोबाईल, सोशल मीडिया यामुळे माणसांमध्ये अंतर निर्माण होणं हे चित्र दिसतं, पण रक्षाबंधन अजूनही आपल्याला जवळ आणतं। राखी म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे असा धीर। राखी म्हणजे कितीही दूर गेलो तरी नातं शाबूत आहे असं सांगणं। राखी म्हणजे भावनिक आधाराचा धागा। बऱ्याच जणांना रक्षाबंधनाची आठवण म्हणजे व्याकुळतेचा क्षण असतो, कारण त्यांना बहीण किंवा भाऊ नाही। पण हे नातं केवळ रक्ताचं नसतं, तर प्रेमाचं असतं।
एखादी चुलत मावस, एखादा मित्र मैत्रीण, भाऊ बहीण होऊ शकते, कारण ते नातं तयार करू शकतो. कारण रक्षाबंधन हे प्रेमाचं नातं आहे, नात्याचं प्रेम नाही. आजच्या काळात आपण हे सण साजरे करतो, पण त्यांच्या मूळ उद्दिष्टांचा विसर पडतो. रक्षाबंधन हे नात्यांना मजबूती देणारा सण आहे, पण त्याच वेळी याचे काही सामाजिक संदेशही आहेत. स्त्री सुरक्षा ही केवळ भावाची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. राखी बांधली म्हणजे नातं केवळ त्या दिवशीच नव्हे, तर सतत जपायचं आहे. जिचं रक्षण करायचं तिच्या आत्मसन्मानालाही मान द्यावा लागतो. राखीचा धागा नसतो फक्त रेशमाचा, तो असतो प्रेमाचा आणि जबाबदारीचा. भाऊ बहिणीचं नातं भांडणातही प्रेम आणि प्रेमातही भांडण. राखी म्हणजे एक अशी गाठ जी काळाच्या ओघातही सुटत नाही. बहिणीचा हात धरल्यावर वाटतं जगातल्या सर्व संकटांना सामोरं जाऊ शकतो. रक्षाबंधन म्हणजे आठवणी, अश्रू, हसू आणि प्रेमाचा धागा. भावा, तू जिथे आहेस तिथून सुद्धा माझं रक्षण करत राहा, कारण तूच माझा खरा हिरो आहेस. रक्षाबंधन हा सण केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून तो एक विचार आहे, नात्याच्या जपणुकीचा, संरक्षणाचा आणि प्रेमाचा. काळ बदलतो, माणसं बदलतात, पण भावना शाश्वत असतात. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात अशा सणांचं महत्त्व आणखीनच वाढतं, कारण हे आपल्याला आपल्याच लोकांशी जोडतात. जिथे प्रेम आहे तिथे राखी आहे, आणि जिथे बंध आहे तिथे बंधन आहे. हेच रक्षाबंधनाचं खरं स्वरूप आहे. रक्षाबंधनाच्या सर्व भावंडांना मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.